नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. केंद्र सरकारने डिसेंबर 2024 पासून निवृत्त होणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनचा एक सरळ व सोपा अर्ज तयार केला असून हा अर्ज आज केंद्रीय मंत्री यांच्याकडून जारी केला आहे. पेन्शनसाठी एकूण 9 वेगवेगळे फॉर्म भरावे लागत होते. आता ते एका फॉर्ममध्ये विलीन केले गेले आहेत. पेन्शनचा हा नवीन फॉर्म डिसेंबर 2024 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्राच्या पोर्टलवर उपलब्ध असणार आहे. भविष्य पोर्टल हा निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचा एक उपक्रम आहे, जो सेवानिवृत्तीच्या दिवशीच कर्मचाऱ्यांना सर्व निवृत्ती वेतन, देय रक्कम आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर PPO वितरित करणे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले आहे. केंद्राच्या कमाल प्रशासन किमान सरकार धोरणाचा भाग म्हणून फॉर्म सरलीकरण हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, असे मंत्र्यांनी यावेळी सांगितले. निवृत्तीनंतर पेन्शन पेमेंट सुरू होईपर्यंत पेन्शन प्रक्रियेच्या सर्व प्रक्रियेचे डिजिटायझेशन केले जाणार आहे. त्यामुळे पेन्शनची प्रक्रिया ही पेपरलेस पद्धतीने पार पाडली जाणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील.